पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ना 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 रे ना 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 रे ना 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 रे ना ना रे na 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 re na 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 re na 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 re na na re अरे झाले आपले नमस्कार चमत्कार सगळे आतमध्ये झाले, काय कोणाच्या पाया पडू नकोस आता। हे बघ आता तू तुझी नीट काळजी घे, उगीच तिकडे काहीतरी आरबट सरबट खाऊ नको, जागरण करू नको, तब्येतीची काळजी घ्या बाळा। हो मावशी, तू तुझी काळजी घे, मी काय सांगितले लक्षात आहे ना? होय, काय लक्षात? वल्ली आप्पा येतो। हो तुम्ही काहीतरी आणा हा आमच्यासाठी। हो हो, म्हणजे असं गोडधोड किंवा तिखट मिठाचं चमचमीत असं काहीतरी घेऊन या। नाही नाही तसं काही नाही, तसं काही नाही, म्हणजे असे बाहेर जातात ना जे, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा नवरा वगैरे जेव्हा बाहेर जातो तेव्हा छान असे कपडे किंवा दागिने साड्या असं काहीतरी आणा हा भाऊजी। कपडे चालतील मला? चालतील ना? आणा हा, नक्की आणा। येतो। सौरभराव, हा तुमचा प्रवास उत्तम होऊ दे, सुखात होऊ देत। घरातली कामं संपतच नाहीत बाई, सारखी आपली कामं कामं कामं। आई 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 ग देवा परमेश्वरा, आराम दे रे जरा। ठीक आहे, वही है, पेन है, आता याचं काय करायचंय? कामांची यादी करायची। ओ मला माझी कामं माहिती आहेत, कळलं ना? मला सांगू नका हो, तुमच्यासारखं नाहीये चला आज आठवलं करूया कामं, मी करते माझी कामं सगळी। चांगलंच आहे की, पण आता नवीन कामांची यादी करायची। आता कसली कामं? तुमची कामं?
ऐका, मी ना तुमची कामं करणार नाही, कळलं? स्वतःची कामं स्वतः करायची. हा, पहिलेच सांगते. ती मी करतेच ग, त्याची काळजी तू करू नको. हा. फक्त आता मी सांगते ते लिही. अरे काय आहे, जरा स्वस्त बसू देत नाही बाई. लिही. बोला. घरकामं सोडून मैत्रिणीच्या घरी जाऊन टाइमपास करायचा नाही. मैत्रिणीच्या मदतीनं घरच्यांची फसवणूक करायची नाही. अनामिकाबद्दल उगाच खोटं नाटं पसरवायचं नाही. हो, काय लिहायला सांगताय तुम्ही? तूच सांग. अगं बाई, दूध उतू गेलं. अगं बाई, विसरलेच मी. गॅस बंद केलाय मी मगाशीच. फ्रीज मध्ये ठेवायला नको का? दूध नसेल ना बाहेर ठेवलं तर? मला सगळीकडे लक्ष द्यायला लागतं. काम आहेत मला खूप. मी अशी स्वस्त नाही बसू शकत. काय पाय निघत नाही वाटतं इंडियातनं. ऑफिसच्या कामासाठी चाललोय आकाश. कारण कामाच्या बाबतीत पाय निघतोय की निघत नाही, मला काम करावं असं वाटतंय की वाटत नाही, मला जायला पाहिजे की नाही, असे कुठलेच प्रश्न माझ्या मनात येत नाहीत. काय माझ्या वडिलांनी, अण्णांनी मला कुठलंही काम प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन करायला शिकवलंय. त्यामुळे काम करताना या सगळ्या गोष्टी माझ्या मनात येत नाहीत. उगाच फक्त पैसा आहे म्हणून कंपन्या विकत घेणं, त्या कंपन्यांमध्ये उगाच खोटा बडेजाव करणं, रोप झाडत फिरणं, हे सगळं माझ्या तत्वात बसत नाही. तत्वामध्ये बसत नाही की खिशाला परवडत नाही? तत्व विसरून जावीत इतका भरलेला खिसा नकोच आहे मला आकाश. एनिवेज, बरं झालं भेटलास. तुलाही बाय म्हणायचं होतंच. मी तिथल्या मीटिंग्सचा, डिस्कशन्सचा एक अजेंडा तयार केला आहे. तशी एक डिटेल्ड मेल मी तुला केली. ती एकदा बघून घे, वाचून घे. त्यात काही चेंजेस असतील तर प्लीज सुचव. त्या हिशोबाने मी तिथल्या मीटिंगचा अजेंडा फायनल करेन. थांब रे, कामं होत राहतील. मी तुला मस्तानी ऑर्डर करतो खास. मला नकोय. घे रे. भारताच्या बाहेर गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टींना मिस करशील ना तू. तुझा वाडा, वन वे रस्ते, तुझी लाडकी 1856ची स्कूटर. तू मला ज्या मीटिंगसाठी अमेरिकेला पाठवतोयस, या अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये, तू सांगितलेल्या कामांमध्ये, तिथल्या मीटिंग्समध्ये किती तथ्य आहे? अजूनही कंपनीने माझं परतीचं तिकीट का कन्फर्म केलं नाहीये? या सगळ्या गोष्टी न समजणं इतका दूधखुळा नाहीये मी आकाश. तरीही मी जातोय कारण हे माझं काम आहे. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे नाहीये म्हणजे इथे कसंही वागायला तुझ्यासाठी हे रान मोकळं आहे असा गैरसमज कधीही करून घेऊ नकोस. कारण मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो ना तरी माझं सगळं लक्ष इकडे असणार. माझ्या आयुष्यातली ही जी माणसं आहेत ना आकाश, अगदी मिस अनामिका सुद्धा जीवाला जीव देणारी माणसं आहेत, एकमेकांसाठी उभं राहणारी माणसं आहेत. या माणसांचं एक घट्ट नेटवर्क आहे असं समज ना. अर्थात तुझ्यासारख्या एकलकोंड्या माणसाला काय कळणार आहे सगळ्याचा अर्थ किंवा महत्व. जाऊ दे, मी तुला कळेल तितकंच सांगतो. असं समज की माझ्या वाड्याच्या बाहेर एक लक्ष्मण रेषा आहे आकाश. काहीही झालं तरी ती लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा आणि वाड्यातल्या कुठल्याही माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण तुझ्या दुर्दैवाने जर तसं झालं तर ऑफिसमध्ये
या सगळ्या माणसांसमोर मी तुला जितका मान देतो ना, याच सगळ्या लोकांसमोर तुझी वाट लावायला मला 1 सेकंदाचाही विलंब लागणार नाही. वा, काय शबाश, डायरेक्ट धमकी, ती पण पटवर्धनांच्याकडून. नाही, सौरभ पटवर्धनांकडून नाही. पट्याकडून. कॉलेजमधला पट्या आठवतो ना आकाश? हा मावशीबाई, हे असे बेत वारंवार आखत जा. काय एकत्र कुटुंब असलं की हे फार मजा असते एक प्रकारची. म्हणजे एकत्र खायचं, एकत्र मनसोक्त अशा गप्पा मारायच्या. वेळ बघून तुम्हाला आनंद झालेला दिसतोय. आई मावशी, त्यांना आपली किंमत काय माहितीये का तुम्हाला? कारण तुम्ही कोथिंबीर निवडताय, तुम्ही चुरमुरे पाखडताय, मी टोमॅटो चिरतीये, म्हणून आपली किंमत आहे. माणूस म्हणून आपली काहीच किंमत नाहीये. त्यांना फक्त खाण्यात इंटरेस्ट आहे. वल्ली अगं, असं कसं म्हणतेस? कंपनी असेल तरच खाण्यात मजा आहे ना, नाही तर काय उपयोग? हो की नाही आप्पा? अगदी बरोबर बोलला ना होणाऱ्या सुनबाई. हो, तुमच्या तोंडात साखर पडो. सचिन आला. अरे वा, वेळेचा बेत आहे. वा, आता माझा नवरा मॅनेजर आहे, मग त्याला काय वेगवेगळं खाऊ नको का घालायला? तेच तेच थोडी देईन. हे सगळं मी मॅनेजर झाल्यामुळे नाही, वहिनी घरात आल्यात ना म्हणून होतंय. हो ना वहिनी, यांचाच प्लॅन असणार आहे हा. अगदी बरोबर ओळखलंस. अरे ही सगळं सामान घेऊन आली आणि मग ते काय ते देणार होती काय ग? सरप्राईज. बरोबर. अरे तेव्हाच मी तिला सांगितलं, म्हटलं हे असे पदार्थ नुसते एकत्र बसून खाण्यात नाही, सगळ्यांनी एकत्र बसून बनवण्यात जास्त मजा असते. हो की नाही? दादा पाहिजे होता ना आज. दादाला खूप आवडते वेळ. ते थोडी उपाशी राहणार आहेत. म्हणजे आता ते जिथे कुठे गेलेत तिथे छान छान खातच असतील ना काहीतरी वेगळं वेगळं, असं म्हणायचं होतं मला. पण वहिनीच्या आजची भेळ मिस झाली ना. कायमचे गेले नाही आहेत ते, येतीलच ना, लवकरच येतील भाऊजी. हो की नाही बाई मावशी? अहो जावई बापू, नाही तुम्ही असेच हात हलवत आलात का वहिनींच्या आगमना प्रित्यर्थ काहीतरी गोडधोड घेऊन आलात? अरे माझ्या लक्षातच आलं नाही हो. काहीतरी आणायला पाहिजे होतं ना. थांबा थांबा, मी करते आणते. मग वहिनी, दादाची खूप आठवण येत असेल ना? काही हरकत नाही. तो आला ना की करूया पुन्हा भेळ. हा, मिसळ पण करूया आणि पावभाजी पण करूया. हो चालेल चालेल चालेल. हो काय नवीन नवीन प्रेम आहे, त्याच्यामुळे प्रेमाचे डोहाळे तर पुरवणारच. आता काय कुणाला डोळे लागलेत? या. नाही नाही, कोणालाच नाही अजून तरी. हो ना, जा जरा वाटे आणि चमचे घेऊन ये जा. ए ए माई मावशी, अगं काय चाललंय तुझं? तू आईस्क्रीम? आता दादा नाही तर तू मनमानी कारभार करणार आहेस का? तो अजिबात असं काही वेडवाकडं खाऊ देत नाही हिला. तो आहे का आता इथं? त्याला सांग, हक्क गाजवायचा असेल ना तर इथे थांबायचं, असं जायचं नाही. अगं पण मी आहे ना इथे, मी सांगतोय ना नको खाऊस. मी तुझं काही ऐकणार नाही. मी आज हे सगळं खाणार. आता माझ्या लाडक्या सुनेनं एवढा अगदी भेळेचा भेद केला तर मग आज त्यावर आईस्क्रीम नको का? काय बाप्पा? हो पाहिजे ना? तर हवंच की, आईस्क्रीम पाहिजेच. सांगतो या. दादाला. हा, दे. घ्या. हा, दे, दे. या. द्या. काय ग, काय झालं? राधाची आठवण आली का?
मग आपण राधा आणि रमाला बोलवून घेऊया ना. मग काय झालं? त्यांची काळजी वाटते मावशी. मी आकाशकडून माझी सुटका करून घेतली आणि स्वार्थी माणसासारखी इथे येऊन मज्जा करते. अगं काहीतरी वेड्यासारखं मनात आणू नकोस ग. तो साधा माणूस नाहीये मावशी. त्या दोघी बिचाऱ्या त्याच्या कचाट्यात सापडल्यात. कसा एक एक दिवस काढत असतील देव जाणे. किती काही झालं ना तरी रमा त्याची आई आहे. ती त्याला चांगली ओळखून आहे ग. नाही, रमा तशी स्वभावानं शांत आहे, पण ती ही वेळ बरोबर निभावून नेईल बघ. आणि राधा? अगं राधा तर काय विचारूच नकोस. अगदी चांगली तडक फडक मुलगी आहे ती. बघ तिच्या बापाला बरोबर सरळ आणते की नाही. सतत त्यांची आठवण येत राहते मावशी. काळजी वाटते. कळत नाही काय करावं. अगं तू रमाला फोन लाव ना. लाव फोन लाव जरा. ते हे बारीक चिरून दे. चालेल. हॅलो. हा, कशी चालली आहे भेळेची पार्टी? हा, कशी आहेस आई? मी कशी असणार सांग. छान आनंदात आहे. अगं माझ्या मुलीनी एवढ्या संकटांवर मात करून आता ती तिच्या माणसांच्या मध्ये राहायला गेली आहे. काय पाहिजे मला आणखी? आणि तुम्हा दोघींना त्या राक्षसाच्या कचाट्यात सोडून आले. आम्ही काय एवढ्या लेच्यापेच्या वाटलो तुला? चांगल्या पुरून उरू बघ त्याला. आमची नको ग तू काळजी करूस. तू मजेत राहा. ठेव फोन. बाय. काय रमाचा आवाज ऐकून बरं वाटलं ना आता? हो. अगं आता बरं वाटलं म्हणतेस आणि लगेच डोळ्यात पाणी कशाला? काहीच नाही. काही नाही माई मावशी. तिथे रमाई माझी काळजी घ्यायची, इथे तुम्ही घेताय. इतकी लकी कशी झाली मी? अगं तू लकीच आहेस, कारण तू चांगल्या स्वभावाची आहेस आणि तू सगळी माणसं अशी जोडली आहे. आता आपल्या माणसांनी आपल्याच माणसाची काळजी नाही करायची तर कोणाची करायची? अगं बाई डोळे पुसा आता, नाहीतर या चिंचेच्या पाण्यात तुझ्या डोळ्यातलं पाणी जाईल आणि मग आमची भेळ खारट होईल. पुसा पुसा डोळे पुसा. जावई बापू, अहो अन्न तसंच आहे सगळं. जेवून घ्या बरं. नकोय मला. अहो असं काय करता? वाजले किती बघा. उपाशी राहणार आहात का? ते काही नाही, जेवून घ्या तुम्ही. मला खरंच नको. अहो अन्नावर असा राग काढून ये जावई बापू. किती झालं तरी पोट भरावंच लागतं. मी गरम करून आणू का? खरंच नको. थांबा, मी गरम करून आणते, मग खावंसं वाटेल तुम्हाला. अरे थांबा ना. ते ठेवा खाली इथे. पण टाळक्यात शिरत नाही का तुम्हाला नको म्हणून सांगितलेलं? पण बसा खाली. मी काय म्हणते? उठा, इथं बसा. बसा. हे घ्या. माझं झालंय. हे पकडा. खा. पण आता मी बोलतो ना, खा तर खायचं मग. पण या वयात 2 वेळा जेवण मला कसं बरं सोसेल? 1 आकाशराव, 2 3 गरम करून आणू?
मी परत येईपर्यंत एक सुद्धा घास शिल्लक नाही राहिला पाहिजे. जाऊ का? सगळं संपवायचं. आलो. झालं समाधान? मोठ्या कौतुकाने बोलवून घेतलं होतं ना त्याला इथे. आता भोगा.